हे आग कसली लावली आहे ही तुम्ही? ही उसाला पाला पसरलेली जागा आहे होय. पालापासून उसात उंदीर जास्त होत्यात. बरं, ऊस आता तो ऊस नाही आहे आता. नाही, ऊस तुटून गेलेला आहे ना तो. ऊस तोड झालेली आहे. ऊस तोड झालेली आहे. हां, ऊस तोड कधी झाली? हां, पाणी त्यात काय पाला जाळण्याचं कारण म्हणजे पाणी पदार्थ नाही. हां हां काय पाणी दुसऱ्याच असते. पाणी 20, 21, 22 दिवसांनी मिळते पाणी. त्यामुळं उंदर उसाला जास्त लागतात. हां, कारण आता पाला जळल्यानंतर मग उंदरं कमी होतात काय? नाही, पाला जाळल्यानंतर आम्हाला पाणी पदार्थ स्पष्ट दिसतंय. हां हां आणि त्यात परत ट्रॅक्टर फिरल्यानंतर ते उंदरे मरतात नाही. हां हां ट्रॅक्टरचा फिरणं त्या उसावरती. आणि परत मग एक 10-15 दिवस गेल्यानंतर भरणी करायची. तुमचं नाव कसं? रघुनाथ महादेव शंकर शेट्टी. रघुनाथ महादेव हां शंकर शेट्टी. शंकर शेट्टी. कुठलं गाव कुठलं? परती. परिते. आडनावांत शंकर शेट्टी. तुमचं नाव कसं? छाया रघुनाथ शंकर शेट्टी. शंकर शेट्टी. तुम्ही दोघं जण करता होय शेतीची कामं? होय. चांगलं आहे. एकंदरीत आणि म्हणजे काय माहिती विचारा. हां आणि काय विचारा हो. नाही, तेच म्हटलं जे आता पालापाचोळा तुम्ही आता जो ऊस तोड झाल्यानंतर आता ते तुम्ही जाळलात. पाला सरीत घातला तरी पण चालतंय, खरं पाणी लागते 10 दिवसाला. मोठं मोठं. हां सरीत पाचट घातलं तरी चालतंय, खत होतंय. हां, सरीमध्ये तो पाचोळा जो आहे हां. ऊसाचा. घातला तरी चालतंय, खरं 10 दिवसाला पाणी लागते पाला कुजायसाठी. हां हां मग त्याचं खत होतंय. मग ते काय घातलं नाही तुम्ही तसं? पाणी नाही. पाणी नसले आता तुम्हाला पाणी कुठलं आहे आता शेताला? पाणी इरिगेशनचं आहे पण ते दुसऱ्या स्कीमचं आहे. कारखान्याचं आहे. कारखान्याचं आहे. स्कीमचं. स्कीमचं आहे. हां, बरं बरं. दुसऱ्याच्या स्कीमचं पाणी. हां, तुम्ही दोघं जण शेती करता? होय. हां, छान, बरं वाटलं तुम्ही जोड्याने शेती करता ते. नाव कसं मॅडम आपलं? छाया रघुनाथ हां, शंकर मलाही शेट्टी. सांगितलं. ओके, थँक्यू. ओके. ओके.